दादा माशा दरम्यान गोलंदाजी मार्क वरती संदीप पहिला चेंडू आडवा पाटणार लॉंग ऑनच्या दिशेने फटका सतरक्षक आहे त्या ठिकाणी बॉल उचलणार फेकणार फेकी थोडीशी खराब पाहतोय दरम्यान थांबवलं इथून एकच धाव स्वतःचा आणि संघाचा रोहन या फलंदाजाने एका धावसंख्येने खातं ओपन केलंय पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव अर्थातच पहिला तर एक सिंगल इथे एकवटले जाईल दुसरा बॉल लढवा बॅट न खेळण्याचा प्रयत्न फलंदाज प्रसादला पाहतो स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू अगदी पहिला तर टप्पा पडल्यानंतर अगदी पहिला तर एसटी रक्षकाच्या हातात जाणारा हा बॉल होता इथून नडवा बॅटनं फायनलीची दिशा निवडली बॉल पाठीमागे मार्गस्थ झालाय सतरक्षक धावतोय त्या ठिकाणी दरम्यान बॉल अडवलोय सतरक्षकांना पुन्हा दोन धावा दोनच्या मदतीने धावा संख्या बिनबाद 3 धावा फलकावरती पाहतोय या स्पर्धेचे नियम कंपल्सरी चेस असल्या कारणानं सिंगडो संघाने हा सामना जिंकला एका बॉल मध्ये एका धावसंख्येची गरज होती तो सामना देखील जिंकला शिंगडोल संघाने शेवटच्या फेरीपर्यंत ते पोहोचलेत लवा फुलटॉस स्वतःच्या फालुत्र मध्ये इथून बॉल अडवलाय डायरेक्ट हिट सुखरूप क्रीज मध्ये पोहोचलाय जरूर फलंदाज पाहिलं तर रोहन या फलंदाजाला पाहतोय एक सिंगल धाव सिंगलच्या साहाय्याने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय जरूर 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत धावा खर्च केल्या ते अवघ्या 4 मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका बसलाय झेलची शक्यता 2 सतरक्षक झेलच्या खाली इथून कोणतीही चुकी केली नाहीये झेल टिपलाय फलंदाज बाद रोहनचा बारीचा अंत फलंदाज झालाय बाद रोहन न्यू बॅट्समन गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गणेश न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय फलकावरती धावा 1 बाद 4 मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन फटका आपण पाहतोय बॉलला मिड विकेट कडे खेळून काढलाय एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न चालवलाय दुसरी धाव घेताना फलंदाज बाद षटक क्रमांक 1 संपुष्टात पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्येचा विचार केला तर 1 बाद 5 धावा
बॅट्समन समीर मैदानाच्या आत दाखल झालाय. गोलंदाजी मार्क वरती किरण. पहिला बॉल अगदी आखून टप्पाचा होता. बॉल पाठवलाय कवचच्या डोक्यावरून. बॉल सीमा रेषा पार. चौकार. आखून टप्पाचा बॉल आडव्या बॅटनं बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या दिशेनं. सुरेख सतरक्षण पाहतो त्या ठिकाणी. बॉलला जर पण अडवलं इथून 2 धावा तर कंपल्सरी झाल्यात. पूर्ण तिसरीचा प्रयत्न चालवलाय. इथून तिसरी धावा होईल पूर्ण. अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आले होते. त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती 3 धावा. तिसऱ्या बॉलवरती फलंदाजाला बाद केला किरण गोलंदाजांना. धावांचा विचार केला तर 12 या धावसंख्येवरती लागणारा हा तिसरा धक्का आपण पाहतोय तो डोनेवाडी संघाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये. तो शतरक्षक फलंदाज बाद. गेल्या पावली माघारी परतावं लागेल राजू या फलंदाजाला. न्यू बॅट्समन वैभवला बाद आहे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. लेफ्ट हँडेड बॅटर वैभवला आता प्राचारित केलंय मैदानाच्या आतमध्ये डोनेवाडी संघानं. झेल सोडली. वैभव सारख्या फलंदाजाला जीवनदान दिलंय. इथं चुकी केली आहे शतरक्षकांना. 1 धाव 1च्या मदतीने धावसंख्या 13. मोठा फटका प्रसादच्या बॅट मधून. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. प्रसादच्या बॅट मधून षटकार. षटकारच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 19 या आकड्यावरती. 4 बाद 19 धावा धावफलकावरती. शेवटचे षटक इथून मार्गस्थ असेल. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. या 6 बॉल मध्ये किती धावा येऊ शकतात डोनेवाडी संघासाठी. प्रसाद आणि वैभव या 2 फलंदाजांवरती आता खऱ्या अर्थाने नजरा असतील त्या डोनेवाडी संघाच्या.
चला लगेच सतर्कशन लावा. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी राकेश गोलंदाजी मार्कवर. राकेशला बादोय गोलंदाजीसाठी आलाय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. समीर माफी असावी. समीर गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू लोबो फुल टॉस होता खऱ्या अर्थानं वैभव. फुल टॉस बॉल बादची कडा. एसटी रक्षकांना टिपले झेल. फलंदाज बाद. वैभवच्या बारीचा अंत. आखूड टप्प्याचा बॉल इथून टप्पा पडल्यानंतर पाहिलं तर अगदी योग्य तो बॉल इथून वापरला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाजीसाठी विनायकला पाहतोय. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली विनायक या गोलंदाजांना. 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय जरूर. या शेवटच्या षटकातील अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाज विनायक. मोठा फटका योगेशच्या बॅट मधून. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा षटकार आलाय. दरम्यान योगेशच्या बॅट मध्ये स्लॉट मध्ये होता बॉल. अगदी सीमारेषेच्या बाहेर धाडलाय योगेशच्या फलंदाजांना. धावफलक 25 या आकड्यावरती आहे. फुल टॉस. आता फटका बसलाय. एक टाका बस काढ्या. सतरक्षकानं चुकी केली. दुहेरीचा प्रयत्न. पुन्हा 2 धावा. 2 धावा. 2च्या मदतीने धावसंख्या 27 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आलोंदी कार्पेट. सतरक्षकाने चुकी केली. जिथे एकेरी होती तिथं दरम्यान दुहेरीला इथून पूर्ण केले. 2 धावा. तिसरीचा प्रयत्न. तिसरी धाव घेताना फलंदाज होईल बाद. या 2च धावा. 2 धावेने धावसंख्या 29. येणारे 18 चेंडू विजयासाठी 30 धावसंख्येची गरज.
चला फलंदाज जा लगेच. जातो मासा दरम्यान गोलंदाजीसाठी गणेश. पहिला चेंडू इथून मात्र फटका फसला. एसटी रक्षकाने टिपली झेल. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद करण्यात यश आलंय गोलंदाज गणेशला. पहिल्या चेंडूवरती जरूर फलंदाज बाद झालाय. बॅट्समन संदीपला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. खऱ्या अर्थानं येणाऱ्या 18 चेंडू विजयासाठी 30 धावसंख्येची गरज होती. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. इथून 17 बॉल शिल्लक आहे. 30 धावा करायच्या प्रति षटक मागे. खऱ्या अर्थानं 10 ची सरासरी राखणं खूप गरजेचं असेल. प्रति षटकामागे 10 ची सरासरी राखणं हे खूप गरजेचं असेल. चावणी संघाच्या फलंदाजाला संदीप ने बॅट्समन मैदानाच्या आत दाखल झालाय. गोलंदाज गणेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर अगदी पाहिला तर जमिनीलगतचा हा बॉल होता. सरळ विकेट किपरच्या हातात जाऊन विसावलाय. अर्थातच निर्धाव चेंडू आलाय. सुरेख गोलंदाजी पाहतोय गणेश. या गोलंदाजाची पहिल्या षटकात खऱ्या अर्थाने 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. जरूर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अकोट डब्याचा बॉल. हाही बॉल चाललाय तो सरळ एसटी रक्षकाच्या हातात. सुरेख गोलंदाजी करताना पाहतोय गोलंदाज गणेश. या गोलंदाजाला आतापर्यंत विचार केला तर जवळपास 3 चेंडूंचा अगदी योग्य तो टप्पा वापरलाय गोलंदाज गणेशना. इथून लागोपाठचा तिसरा हा डॉट चेंडू आपण पाहतोय. या षटकातील विचार केला तर पहिल्या चेंडूवरती जिथून फलंदाजाला बाद केलं ना गोलंदाज गणेशना तिथून सुरेख गोलंदाजी पाहतोय. योग्य तो टप्पा इथून वापरलाय गोलंदाज गणेशना. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. जरूर अजून 2 चेंडूंचा खेळ उर्वरित या षटकातील शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा तयार. गणेश पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. फटका बसलाय. झेलची शक्यता होती. इथून झेल मात्र झालाय जमिनीला दान. इथून एकेरी धाव. दुसऱ्या अटॅम्पमध्ये खऱ्या अर्थानं राजूला ही झेल टिपणं खूप गरजेचं होतं. ही एकेरी धाव. जवळपास शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक मिळाली आहे.
ती विनायक या फलंदाजाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इनसाइड आउट अगदी पाहिलं तर कवासच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता प्रयत्न अनसक्सेस राहिला इथून निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी पाहतोय या पहिल्या षटकात एक बाद एक हे सदाच्या घडीला समीकरण पाहतोय सुरेख गोलंदाजी अवघी एक धाव खर्च केल्या गोलंदाज गणेशनं पहिल्या षटकात येणारे 12 चेंडू विजयासाठी 29 धावसंख्येची गरज जिथं खऱ्या अर्थानं 10ची सरासरी राखणं खूप गरजेचं होतं तिथून पाहिलं ना तर अगदी गणेशनं अवघी एक धाव खर्च केले तदनंतर गोलंदाजीसाठी इथून वापरला या रोहन या गोलंदाजाला दुसरं षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू फटका फसलाय लॉंग ऑफला सतरक्षक राजून ही खऱ्या अर्थाने इथून या सत्रातील दुसरी कॅच सोडली एकच धाव एक धाव एकच्या मदतीने धावसंख्या दोन्ही आकड्यावरती पाहतोय राजू होता झेलच्या खाली राजू या सतरक्षकाने मात्र झेल सोडली पुन्हा एकदा एकच धाव आले सुरेख गोलंदाजी रोहनला पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती पहिल्या चेंडूवरती झेल सोडल्यानंतर दुसरा बॉल अगदी निर्धाव फेकलाय अकुट टप्प्याचा बॉल होता पुल करण्याचा प्रयत्न होता फलंदाज विनायक या फलंदाजाचा बाट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही सरळ बॉल यष्टीरक्षकाच्या हातात विसावलाय तिसरा बॉल इथून पाहिलं ब्लॉक और रिजन मध्ये क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं सातत्यानं त्याच बॉलचा इथून वापर करताना पाहतोय रोहन या गोलंदाजाला इथून निर्धाव चेंडू लागोपाठ पाहिला तर 2 चेंडूंचा खऱ्या अर्थानं समावेश झाला पहिल्या बॉल वरती ती एकेरी सिंगल तदनंतर शेवटच्या या षटकातील अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 2 बॉल डॉट आले जरूर इथून मोठा फटका विनायकच्या बॅट मधून बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय बॉल सीमारी षटकारलाय अकोट टप्प्याचा बॉल अडव्या बॅटना क्रॉस द लाईन फटका पाहतोय अगदी वेगाने सतरक्षकाला दुहेरीचा प्रयत्न फेकी थोडीशी खराब पाहतोय 2 धावा लगेच पूर्ण रनिंग बिटवीन विकेट म्हणावं लागेल संदीप आणि त्याच्या जोडीला ज्याच्या बॅट मधून आता या सत्रातील एक षटकार जरूर आलाय त्याच फलंदाजाला पाहतोय विनायक ऑन दी स्ट्रायकिंग एंड धाव फलकावरती धावा एक बाद 10 धावा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका बसलाय झेलची शक्यता झेलच्या खाली रोहन तिसऱ्या अटेमध्ये झेल जमिनीला दान झाली आहे अरे अर्जाने झेल टिपण्याचा अगदी प्रयत्न काय भन्नाट केला होता रोहन या सतरक्षकांना स्वतः गोलंदाज बॉल अगदी फेकल्यानंतर पाहिलं तर झेल पर्यंत पोहोचण्याचं काम देखील त्यानं केलं होतं 11 धावा फलकावरती येणारे 6 चेंडू विजयासाठी 19 धावसंख्येची गरज गोलंदाजीसाठी वैभव 6 बॉल 19 धावा रोखायचे आहेत पहिला चेंडू आडवा बॅटना लॉंग ऑनच्या दिशेने मिड विकेट मधून वेगाने सतरक्षक आलाय एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न चालवलाय
लगेच 2 धावा रनिंग विथ विकेट मध्ये खऱ्या अर्थानं तालमील असताना आपण पाहतोय खेळाडूंच्या माध्यमातून 2 धावा काही रोकत नाहीये. 2 धावा अगदी वेगानं पूर्ण झाल्यात. 2च्या मदतीनं धावसंख्या 13. येणारे 5 चेंडू इथून करायचे आहेत विजयासाठी 17 धावा. 17 धावसंख्येची गरज आहे. अगोदर टप्प्याचा बॉल पाठवलाय लॉंग ऑफला. सत्तरक्षक आहे त्या ठिकाणी राजू. आता दरम्यान पाहिलं ना तर कुठलीही चुकी करत नाही. झेल टिपल्या फलंदाज होईल बाद. चला शिंगडोल संघ आपण लगेच प्लेइंग इलेव्हन घेऊन यानंतर लगेच शेवटचा सामना खेळवला जाईल. एका बाजूला शिंगडोल संघ दरम्यान शेवटच्या फेरीपर्यंत प्रवेश केलाय शिंगडोल संघाना. बॅट्समन राकेशला बादे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. फलकावरती धावा 13 धावा 4 चेंडू 17 धावा संख्येची गरज आहे. राकेशने बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राकेशला बादोय. राकेश वरती इथून भरोसा दाखवला होता. इथून पाहिलं ना तर 1 धाव घेण्याचा प्रयत्न करत होता संदीपा फलंदाज होईल बाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला होत आहे. समीर झेलच्या खाली सादरीतने झेल टिपल्या गेल्या पावली. इथून माघारी परतावं लागेल फलंदाज समीरला. फलंदाज होईल बाद. इथून गणेश झेलच्या खाली विकेट हॅट.
यानंतर शेवटचा सामना रंगील 2